8-9 वर्ष नाही लागत एक्झाम क्रॅक करायला कोण. माझा तेव्हा हा निर्णय चुकलेला की एकाच वेळी मी 2 दगडांवर पाय ठेवले. माझी राज्यसेवाची एक्झाम ज्या दिवशी होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी BMची इन्स्पेक्टरची एक्झाम होती. मी ह्याही एक्झामवर फोकस करू शकलो नाही आणि त्याही एक्झामवर फोकस करू शकलो नाही. नेमकी तू ही झाली परीक्षा, आपण प्रवासाबद्दल बोललोय. आता अभ्यास पद्धती कशी ठेवली होती? MPSCच्या ग्रुप बी मध्ये कोणत्याही सब्जेक्टला सोडून चालत नाही. आपल्याला त्या प्रत्येक सब्जेक्टला सोबत घेऊनच जायचंय. कट ऑफ किती असू, आपला अभ्यास एवढा झाला पाहिजे की आपण एकदम सिक्युअर पाहिजे. सिम्प्लिफाईडच्या पुस्तकामध्ये एक 10 पेजेस म्हणजे माझ्या स्वतःच्या नोट्समध्ये अर्धा पेज. तुम्हाला अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे किंवा त्यांनी काय गोष्टी रिपीट केल्या, रिव्हिजनसाठी काय वापरलं, काय मटेरियल, खूप मोठा इतिहासात त्यांनी एक्झाम्पल दिली, इतके पुस्तकं वाचले पण शेवटी मला कॉम्पॅक्ट आणि शॉर्टकडे वळावं लागलं. या सगळ्यांचा तुमच्या अभ्यासाच्या दिशेसाठी फायदा व्हावा हा या आपल्या मुलाखतीचा महत्त्वाचा हेतू होता. आता सध्या तरी मॅथ्स अँड रिझनिंगला स्वतःची कमांड पाहिजेच. त्याशिवाय मॅथ्स आणि सायन्स हे गोष्ट निग्लेक्ट केली तर तुम्हाला प्रीमध्ये हुकावं लागणार. इम्प्रूव्हमेंट अटेम्प्ट असतो बरोबर. त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगतील आपल्याला? त्या एक्झामची वेळ ती तुम्हाला मॅच झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज लावणं महत्त्वाचं आहे. मुलाला जर डिसिप्लिन लावायचं असेल तर त्याला वेळ डायरेक्शन स्वतः तयार करायचं असेल तर आपण नवीन विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? एक 6 महिन्यांमध्ये ही जर प्रोसेस फॉलो केली तर एक बेटर रिझल्ट येऊ शकतो असं वाटतं मला. नमस्कार, मी अमित डहाणे. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण यशस्वी विद्यार्थ्यांची नेहमी आपण मुलाखत घेत असतो. आजची जी मुलाखत आहे असंच आपला एक यशस्वी विद्यार्थी आहे प्रणव आबनावे म्हणून. ही मुलाखत थोडीशी विशेष याच्यासाठी आहे माझ्या दृष्टीने, बरं का. मी प्रणवला भगीरथच्या क्लासला तो आला. भगीरथची ती डिस्क्रिप्टिव्ह बॅच होती. मी थोडासा बॅकग्राऊंड यासाठी सांगतो की 2023मध्ये डिस्क्रिप्टिव्ह होणार होती. त्या माइंडसेटनी हे विद्यार्थी आले, त्या माइंडसेटने यांनी अभ्यास चालू केला आमच्या भगीरथच्या GSच्या बॅचला. पण अचानक निर्णय आला की यावर्षी डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही. आणि डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही म्हटल्यानंतर जे आपण वर्षभर अभ्यास केला असतो, आता डिस्क्रिप्टिव्हच नाही आहे. 1 वर्ष 22चा अभ्यास करण्यात गेला, 23ला परीक्षा होणार नाही. मग आता करायचं काय? अशा वेळेस कुठलंही म्हणजे त्यात अस्थिर न होता आपल्या हाती पहिला चांगला ऑप्शन काय येऊ शकतो, तर आपण ऑब्जेक्टिव्हवर, मग आता डिस्क्रिप्टिव्ह तर ऑब्जेक्टिव्हवर फोकस करू शकतो. ऑब्जेक्टिव्हवर फोकस करताना मग आता परत म्हणजे आपली MPSCची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह झाली, पण ऑब्जेक्टिव्हकडे वळायचं आणि सोबतच कंबाईनला दुर्लक्ष नाही करायचं. कंबाईनला पण आपण काय करायचं, याच अभ्यासाच्या आधारे फोकस करायचा. असं स्वतःचं स्वनियोजन करून 2024ला पहिला कंबाईनचा अटेम्प्ट दिला आणि त्या कंबाईनच्या अटेम्प्टमधनं ASO ही पोस्ट काढली. ते स्वतः करून काढलं, हे विशेष कौतुक आहे. असा प्रणव आज आपल्यासोबत आहे. म्हणून या प्रणवचा एकूण अभ्यास पद्धती कशी होती, जे नवीन विद्यार्थ्यांना किंवा जे जुने विद्यार्थी ज्यांचे रिपीट अटेम्प्ट आहे अशाही विद्यार्थ्यांना ती मदत होईल, असा त्याचा अभ्यासाचा प्रवास हा फार महत्त्वाचा आहे. आणि कसं फोकस करता येईल, कसं आपल्याला एकाच अटेम्प्टमध्ये, पण तो एक अटेम्प्ट म्हणजे वर्षभराचा अभ्यास, आपल्याला आपल्या पोस्टपर्यंत पोहोचता येईल, अशी सगळा त्याच्या मुलाखतीच्याद्वारे आपण त्याच्याकडनं मार्गदर्शन समजून घेऊया. मी स्वागत करतो प्रणय तुझं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज त्याचा तो आता माझ्यासमोर इंटरव्ह्यूला असा बसलेला आहे आज, बरोबर ना. पण त्याचं आज काय होतं, आपण अभ्यासाला सुरुवात करतो, लगेच यश मिळतं आणि या सवयी नसतात कुठं इंटरव्ह्यू द्यायची. पण मी त्याला म्हटलं की तू जर प्रश्नोत्तर स्वरूपात आपण तुझं मार्गदर्शन घेऊया, जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना काय होईल, ही माहिती उपयुक्त पडेल त्यांच्या अभ्यासासाठी. सो मी छोटंसं इंट्रोडक्शन करून देतो. प्रणय हा प्रामुख्याने मुंबईचा आहे. BE कम्प्युटर आहे. नंतर बेसिकली क्लास लावू शकणारी विद्यार्थी पुण्यात येतात, तसा तो पण पुण्यात आला. आमच्या भगीरथच्या GS 1 इयर इंटिग्रेटेड बॅचला त्यांनी जॉईन केलं आणि तिथून त्याचा अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास सुरू झाला असतानाच म्हणजे 23 मी आत्ताच सांगितलं, MPSC डिस्क्रिप्टिव्ह कॅन्सल झाली, परत होणार, पण व्हायबल नव्हता. मग फोकस थोडा शिफ्ट केला. त्याचा फोकस राज्यसेवाच आहे, तो म्हणजे कंबाईनवर, आणि एका अटेम्प्टमध्ये तो ASO झाला. असा सगळा अभ्यासाचा प्रवास आपण तुझ्याकडनं समजून घेऊया. पण तुझे परत एकदा स्वागत करतो. आणि मला पहिला प्रश्न आहे, मला तुझ्याकडनं पण तुझी थोडक्यात ओळख हवी आहे. मी प्रणय आबनावे, राहणार मुंबईचा. माझं BE कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे खारघर सरस्वती कॉलेजमधून. 2021 बॅचचा मी पासआउट आहे. मी मराठी माध्यमातून शिकणारा मुलगा आहे. गुड. मराठा हायस्कूल माझ्या शाळेचं नाव होतं, वरळीसारख्या ठिकाणीच ते आहे. 10वीपर्यंत माझं शिक्षण तिकडे झालं. 10वी नंतर मी रुईया कॉलेजमध्ये होतो माटुंगा
रुईया कॉलेजमध्ये. तिथे मी 11वी-12वी केलं. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन झालेलं होतं. म्हणजे हे पण चांगला विशेष आहे, मराठी माध्यमातून शिकून इंजिनिअरिंग, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग कंप्लीट करून तुम्हाला इंजिनिअरिंग पासआउट कुठल्या वर्षी झालं आहे? 2021चा. 21ला पासआउट, म्हणजे तो कोविडचाच काळ होता. बरोबर. माझा पहिलाच प्रश्न तुला असा आहे की तो बी कम्प्युटर प्रायव्हेट सेक्टर एकदम ओपन, आजही प्रायव्हेट सेक्टर बी कम्प्युटरसाठी प्रचंड स्कोप आहे, बरोबर आहे. जास्त चांगलं जे मेट्रो लाईफ आहे तो मुंबईचा आहे प्रॉपर. मग आता हा निर्णय कसा, गव्हर्नमेंट जॉबकडे वळायचं, स्पर्धा परीक्षांकडे वळायचं, आणि मग पुण्यातच का, असे माझे 3 प्रश्न म्हणजे एकत्र करून विचारतो. एकंदरीत 2021ला मी इंजिनिअरिंग पासआउट होण्याच्या अगोदर 11वी-12वी माझं कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड होतं ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून. तेव्हा मला 12वी नंतर वाटलं की कोणती इंजिनिअरिंग घ्यावी, त्यामुळे मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा निवड केली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये जात असताना पहिल्या दुसऱ्या वर्ष मी इंजिनिअरिंगमध्येच असं माझं भविष्यात काही मला गव्हर्नमेंट जॉब करायचा असं काही ठरलं नव्हतं. पण सोबतच माझा एक दादा होता जो या MPSCच्या क्षेत्रामध्ये होता, त्याचं नाव मनोज दादा करून आहे. तो मुंबईमध्ये आलेला, त्यांनी गट कची एक्झाम दिलेली, ती त्याची निघालेली, आणि त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये वर्किंग होता. आणि त्याच्यानंतर मग त्याने त्याचा अभ्यास थांबवला आणि त्याला त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त पाहिजे, गट ब गट अ सारख्या एक्झामसाठी. त्याच्यामुळे त्याने त्याचा चांगला जो जॉब होता तो स्किप केला. त्याच्यातून त्याने हे घेतलं, रजा घेतली, आणि त्याच्यानंतर तो त्याच्या मूळ गावी गेला आणि त्याने तिकडे अभ्यास चालू केला. सतत त्याने 3-4 वर्ष अभ्यास केला. ते माझ्या डोळ्यासमोर होतं. लहानपणी जेव्हा मी शाळेत असताना तो माझ्यासोबत होता. मी शाळेत असताना तो मला सोबत घ्यायचा आणि त्याचे जे इतिहास भूगोलाचे प्रश्न जे आपण 6वी-7वीचा अभ्यासानुसारच चाललेलं असतात ते मला घेऊन तो बसवायचा की अरे ह्याच्यामध्ये हे असतं, त्याच्यामध्ये मला काही आयडिया नसायची की अरे ह्याच्यामधलं काय असतं. पण एक त्यामुळे सवय लागलेली, आणि माझा इंजिनिअरिंगकडे वळण्यात MPSCकडे वळण्याचा हा एक म्हणतात की एक मोठा निर्णय जो असा होता की त्याने करता करता ते सातत्य करता त्याने MPSC क्षेत्रामध्ये त्याला झालं ना, त्याच्यामुळे त्याने सोडून दिलं आणि पुढच्या 1 वर्षामध्ये त्याने सुसाईड केलेलं, आत्महत्या केलेली. मग ते माझ्यासाठी असं झालं की असं काय असतं ह्या एक्झाममध्ये जे आपण क्रॅक करू शकत नाही. एक मला इथे यश मिळण्याचा मध्ये त्याचा एक उद्देश आहे, त्याचा एक हेतू आहे. मग त्याच्यासोबत माझा अजून एक दादा होता, यशदीप नाव करून, तो यशदीप पवार. मी त्यासोबत डिस्कस केलेलं की मला जेव्हा हे यश मिळवेल तेव्हा त्याच्यामध्ये मला हे करून दाखवायचं की जे त्या माझ्या दादाला जमलं नाही ते मला इथे जमलं आहे. जेव्हा माझा रिझल्ट लागला त्या दिवशी मी त्या दादाला सांगितलं की मी माझ्यासाठी नाही झालं आहे, एक त्याचं स्वप्न होतं ते इथे मी साकार केलेलं आहे. असं हा माझा इथे येण्याचा, या फील्डमध्ये येण्याचा एक मार्ग होता एकंदरीत. बरोबर. थोडक्यात थोडंसं तुला ते मोटिवेशनच तिथं होतं की काय करून आपल्याला इकडे यायचं आहे. ओके. पण आता मी जसा आता तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये पण उल्लेख काय केला की आता आपले 22ला तुमचा अभ्यास सुरू झाला, चांगला अभ्यास झाला होता, ऑप्शनल्स बऱ्यापैकी पुढे गेले होते, आणि मग ते आपल्याला, मला तो फेज आठवतो की सडन ते चेंज झालं. बरोबर. म्हणजे तुम्ही तुझे सोबत अभ्यास करणारे बॅच की आता काय व्हॉट नेक्स्ट, तर म्हणजे तो ट्रान्झिशन इमिजिएट करायचा, ऑब्जेक्टिव्हवर जायचं, कारण डिस्क्रिप्टिव्ह नोट्स काढणं चालू केल्या होत्या, डिस्क्रिप्टिव्ह अँगलने सगळं चालू झालं होतं आपलं, आणि मग शिफ्ट व्हायचं, आणि मग परत फोकस कंबाईन, म्हणजे तिथं ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा पण होती, पण त्यातली एक कुठली तरी निवडायची आणि त्यातनं पहिले पोस्ट सिक्युअर करायची. हे कसं काय तू स्वतः प्लॅन की मला वाटतं की आपण याच्यावर कधी बोललो नाही, तूच फोकस स्वतः शिफ्ट केला, आपण अभ्यासावर बोललेलो आहे, बरोबर ना, पण ते स्वतः नियोजन कसं केलं, डोक्यात कसं आलं? एकंदरीत 2021 नंतर माझं इंजिनिअरिंग झालं, त्याच्यानंतर पुण्याला यायचं होतं. पण पुण्याला यायचं असलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक होतं की आपण काहीतरी आधी स्वतः केलं पाहिजे, स्वतः पैसे कमवले पाहिजे, त्याच्यानंतर ते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यामध्ये आपल्याला अर्थ कळतो की आपले स्वतःचे पैसे गेल्यानंतर आपण त्या गोष्टीला किती अटेंटिव्ह राहतो. त्यामुळे 2021ला मी पासआउट झाल्यानंतर 21 ते 22 या दरम्यान मी स्वतः क्लासेस घेतलेले आहेत सायन्सचे, 11वी-12वीच्या मुलांचे. त्याच्यातून थोडी बऱ्यापैकी जमापुंजी निर्माण झाली माझ्याकडे. त्यानंतर मी 2022ला निर्णय घेतला की आपण एखादा फाउंडेशन कोर्स करूया क्लासचा. का? कारण इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला राज्यसेवेला जे एकंदरीत विषय आहेत, राज्यव्यवस्था असेल, इकॉनॉमिक असेल, ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडला कधीच नव्हतं. मी 11वी-12वी सायन्स बॅकग्राऊंडला, त्याच्यामुळे या विषयांची ओळख पण नव्हती मला. अजून आठवते मी 2021चा MPSCचा पहिला प्रीचा फॉर्म भरलेला जो असाच होता. त्याच्यामध्ये मला अजूनही आठवतंय की मला विषयांची तोंड ओळख पण नव्हती. मला असं वाटायचं की इंजिनिअरिंग सारखं असतं, ते एका दिवस अगोदर अभ्यास करायचा, एक्झामला जायचं, एक्झाम क्रॅक करायची, असं डोक्यात असायचं की नाही होऊन जाईल. तेव्हा राज्यसेवेचा मुलगा मला अजूनही आठवतंय की राज्यसेवेला भारताचा भूगोल असतो ओरिएंटेड,
मी माझ्या डोक्यामध्ये तेव्हा गायडन्स नव्हता, काही नव्हतं. मी महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करून गेलो आणि दुसऱ्या दिवशी बघितला राज्यसेवेला पेपर कोणते आले. इकॉनॉमिक्स सारखे पेपर, इकॉनॉमिक्स सारखं जे ह्याचा क्रम असायचा तो कशाचा क्वेश्चनचा एक्झामला यायचा, मी सरळ सरळ 15 क्वेश्चन असेच सोडलेले. कारण इकॉनॉमिक्सचा काही बॅकग्राऊंड नाही माझा, काही विषय कळणार नाही, काही नाही. मग त्याच्यानंतर फाउंडेशन कोर्सचा मला हा एक उपयोग झाला की आपल्याला एक विषयांची ओळख येते. असं नाही की सेल्फ स्टडी होऊ शकतो, पण सेल्फ स्टडीमध्ये सध्या आपल्याला वेळ जातो. आपण जिथे 1 वर्ष घेणार तिकडे आपण 2 वर्ष. आणि सेल्फ स्टडी पण अशा माणसांनी करावं ज्यांची बॅकग्राऊंड काहीतरी बॅचलर्स ऑफ आर्ट्स आहे, पॉलिटीमध्ये आहे, राज्यव्यवस्था, म्हणजे त्यांना त्यातल्या त्यात त्या गोष्टीची ओळख असते. पण मुंबईसारख्या ठिकाणी पाहायला गेलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येणारे 99% पैकी 1% असतात. बाकी सगळे मुंबईसारख्या ठिकाणी आजही अशी परिस्थिती आहे की तिकडे सगळेजण कॉर्पोरेट लाईफमध्ये त्यांचे बरोबर ठरलेले आहेत. मग 2022-23ला मी भगीरथची डिस्क्रिप्टिव्ह बॅच लावली. डिस्क्रिप्टिव्ह बॅच लावल्यानंतर आधीच माझी पाटीकोरी होती, समोर होतं काय डिस्क्रिप्टिव्ह करायचं. त्याच्यामुळे 2022चाही फॉर्म भरलेला मी ऑब्जेक्टिव्हचा, पण त्या एक्झामला मी गेलो नव्हतो. का? कारण माझं एक ठरलेलं की आता डिस्क्रिप्टिव्ह करायचं तर डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीला लागलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह केलं, 6 महिने डिस्क्रिप्टिव्हचं एकंदरीत सगळं चाललेलं, बऱ्यापैकी ओळख विषयांची होत होती मला. पण एक सडनली आमच्यावर एक कोसळला म्हणाल एक तो की राज्यसेवा परत ऑब्जेक्टिव्ह झालेली आहे. मग जेव्हा मी माझा सुरुवातीला या फील्डमध्ये आलो, प्रत्येक मुलगा हाच या फील्डमध्ये येतो जो एक त्याची काहीतरी हुशार असा अगोदरपासून की 10वीला हुशार आहे, तो 12वीला हुशार आहे, घरच्यांकडून आपल्याला अपेक्षा असतात की हा मुलगा काहीतरी करेल. मग आपण पण येताना नाही आम्हाला क्लास 1च पाहिजे. मी त्या भूमिकेत आलेलो की नाही, मी काढणार तर क्लास 1 काढणार, बाकी दुसऱ्या पोस्ट मला नको आहेत, असं मी सुरुवातीला मोटिव्ह घेऊन आलेलो. पण जेव्हा या प्रवासात गेलो तेव्हा पण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की एकदा तू या रेसमध्ये आतमध्ये शिर, कोणतीही पोस्ट घे, गट क घे, गट ब घे, कोणतीही घे, तू घेऊन ती पोस्ट पुढे अभ्यास कर. पण तेव्हा नाही, आपल्याला किती समोरच्यांनी आपल्याला सांगितलं तरी आपल्याला जेव्हा स्वतःहून अनुभव येतो त्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कळायला लागतात. मी पण तेच घेऊन आलो, नाही मला क्लास 1च पाहिजे. डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास चालू केला. त्याच्यानंतर जवळपास 6-7 महिने ऑप्शनल पण तुमच्याकडे लावलेले मी, आपलं जवळपास 40-50% ऑप्शनल पण पूर्ण झालेले. त्याच्यानंतर त्याच वेळी आपलं डिस्क्रिप्टिव्ह झालं, ऑब्जेक्टिव्ह झालं आणि समोर 2 पर्याय होते. 2025 नंतर परत एकदा त्यांनी ठरवलेले की आपलं डिस्क्रिप्टिव्ह करायचं. मग 2023 ते 25 या 2 वर्षाचा त्याच्यामध्ये गॅप होता. मग ह्या 2 वर्षामध्ये परत ऑब्जेक्टिव्हकडे शिफ्ट व्हायचं की डिस्क्रिप्टिव्ह आहे तेच करत राहायचं. मग त्याच्यामध्ये एक मला मनामध्ये शंका होती की 2025 नंतर डिस्क्रिप्टिव्हचं परत ऑब्जेक्टिव्ह झालं तर काय करायचं. कारण नाही, आणि त्यात वाढतं वय एक मेजर प्रॉब्लेम असतो. कारण 2021चा पास आउट आहे मी. घरी माझे वडील, मध्यमवर्गीयच आहे मी. वडिलांचा माझा मुंबईमध्ये वरळीसारख्या ठिकाणी छोटंसं चप्पलचं दुकान आहे. त्यांच्यावर पूर्ण ते आधीपासून घर चालवत आलेलं आहे. एकदम फॅमिली बॅकग्राऊंड बघणार तर मी जेवढा शिकलो इंजिनिअरिंगमध्ये, माझी बहीण जेवढी शिकली आहे तेवढं शिक्षण घरामध्ये अजून दुसऱ्या नातेवाईकांमध्ये कोणाचं झालेलं नाहीये. म्हणजे शिक्षणाचं एकंदरीत जे वारं असतं ते आमच्यापासूनच पुढे गेलंय. मग ती बॅकग्राऊंड होती पूर्ण. मग त्याच्यामुळे डिस्क्रिप्टिव्हकडे वळायचा माझा 2025चा निर्णय जर तो मी घेतला असता तर 2025ला मी डिस्क्रिप्टिव्हकडे वळणार. 2026 त्याच्यामध्ये 1 वर्ष, 2026-27 पर्यंत जर मी लागत असेल ते माझ्यासाठी खूप जरा मोठं होतं की त्याच्यापर्यंत घरची जबाबदारी एक आपल्यावर येते, ते एक असतं. त्याच्यामध्ये मग डिस्क्रिप्टिव्ह झाल्यानंतर समोर 2च पर्याय होते. त्याच्यामधला मी ऑब्जेक्टिव्हकडे वळण्याचा पर्याय निवडला. मग ऑब्जेक्टिव्हकडे वळण्यासाठी तेही माझ्यासाठी नवीन होतं, कारण त्याच्या अगोदर मी काही अभ्यास केला नव्हता ऑब्जेक्टिव्हचा. ऑब्जेक्टिव्हसारखा विषयच माहिती नव्हता. प्रीचं तर बेसिक सगळं क्लासमध्ये झालेलं, त्याचा मला खूप फायदा झाला प्रीमध्ये की सरांनी जे सब्जेक्ट घेतलेले जे घेतलेले ते फिक्स झालेले आमचे. मग तेव्हा मी ऑब्जेक्टिव्हची पहिली प्री दिलेली, ज्याच्यामध्ये माझा स्कोर जवळपास 78 आलेला ग्रुप एला राज्यसेवेला. आणि तेव्हाच मी ग्रुप बीची पण एक्झाम दिलेली, ज्याच्यामध्ये माझा स्कोर 37 आलेला 2023. मग जेव्हा मी ग्रुप बीची एक्झाम देऊन आलेलो, मला एक्झाम दिल्यानंतर आपल्याला येऊन कळून जातं की आपल्याला ती एक्झाम क्रॅक होणार आहे नाही होणार आहे, कॉन्फिडन्स असतो. मग तेव्हा मी आलो, बाबांना फोन केला, बाबांना म्हटलं मला ह्या वर्षी जमलं नाहीये ग्रुप बीची एक्झाम क्रॅक व्हायचं, पण मी पुढच्या वर्षी हमखास ती एक्झाम क्रॅक करेल, हा माझा विश्वास आहे. मग त्याच्यानंतर माझ्यासमोर तेच होतं की ग्रुप बी आणि ग्रुप ए ह्या दोघांना सोबत घेऊन जायचं आहे. मग मी दोघांचा अभ्यास पॅरलली करत होतो. जेव्हा माणूस एखादा ह्या फील्डमधला मुलगा राज्यसेवेची एक्झाम करतो
साईड बाय साईड त्याचा कंबाईनचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन जातो. कारण कंबाईनमध्ये आणि राज्य दोघांच्या परीक्षा पद्धती जरी वेगळ्या असला, पुढे जाऊन विषय जरी वेगळे असले तरी एक ट्रॅक तो एकच असतो, असा एकदम भरकटण्यासारखा होत नाही. मग तेच 2023 राज्यसेवा तेव्हाच्या ज्या एक्झाम होत्या त्या पुढे पुढे जात होत्या. 6 महिने, 2 महिने, 3 महिने. विधानसभेचे इलेक्शन आले, आचारसंहिता लागली. लोकसभेचे इलेक्शन आले, आचारसंहिता लागली. म्हणजे MPSCचं एक असं काही फिक्स नाही की याच वेळी एक्झाम होईल. आम्ही माझ्या फेजमध्ये आधी ऐकलेलं, पण तेव्हा अनुभवलं की 3 दिवसा अगोदर पण एक्झाम एखाद्याची कॅन्सल होऊ शकते. बरोबर. माझे 2024ची एक्झामचे 2दा हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत, बरोबर, पण एक्झाम वेळेवर झाले. मग तेव्हा असं एक स्वतःवर कॉन्फिडन्स आलं की नाही, माझा प्रीचा अभ्यास झालेला आहे. मग तेव्हा मी प्रीचा अभ्यास झाला असताना मेन्सवर ऑब्जेक्टिव्हच्या मेन्सचे जे विषय आहेत HRD वगैरे त्या अभ्यासाकडे मी वळालो. त्यासोबत तो अभ्यास चालू केला 2024च्या मेन्ससाठी. मग 2000 मेन्सचा मला बऱ्यापैकी माझे GS1 GS2 हे सगळे बऱ्यापैकी सब्जेक्ट संपलेले. मला मेन्सचा एवढा कॉन्फिडन्स होता की माझं कुठेतरी प्रीमध्ये दुर्लक्ष झालं. बरोबर. आणि तो एक कॉन्फिडन्सचा ओव्हर कॉन्फिडन्स कधी होऊन गेला मला कळलंही नाही त्याचा. मग त्याच्यानंतर विचार केला की ही एक्झाम आहे, आपण दुसऱ्या पण एक्झाम सरळ सेवा वगैरे फोकस करूया. मग माझा तेव्हा हा निर्णय चुकलेला की एकाच वेळी मी 2 दगडांवर पाय ठेवलेले. माझी राज्यसेवाची एक्झाम ज्या दिवशी होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी BMC इन्स्पेक्टरची एक्झाम होती. मी ह्याही एक्झामवर फोकस करू शकलो नाही आणि त्याही एक्झामवर फोकस करू शकलो नाही. मग त्याच्यानंतर जेव्हा दोन्ही एक्झामचे रिझल्ट आले तेव्हा ते दोन्ही पण माझ्या हातात काहीही नव्हतं. एक एक्झाम फेस करण्या अगोदर मी प्रत्येक एक्झामला घाबरून फेस करायचो की माझ्यामध्ये टॅलेंट आहे, मी अभ्यास केलेला आहे, सगळं केलेलं आहे, पण ते एक्झामचा तो फिअर असतो की आपण जेव्हा MPSCच्या एक्झामला जातो. आणि 12वीची एक एक्झाम्पल घेतलं आपण, 12वीच्या एक्झामला जेव्हा जातो तेव्हा आपल्या वयाची माणसं असतात. तिथे MPSCमध्ये 40 45 वर्षांची वयाची माणसं येतात. आजूबाजूला बघतो तेव्हा माणूस तेव्हाच घाबरतो, एखादा माणूस असेल याच्यामध्ये. त्यात ते पूर्ण ते फिअर असतं, ते मी कधी अनुभवलं नव्हतं. तेव्हा मी 1-2 वर्ष पेपर दिले होते तरी पण असं मी अंगवळणी पडलो नव्हतो त्या नेचरसाठी पूर्ण, असं झालेलं. मग तेव्हा माझी राज्यसेवा त्याच्यामध्येच निघाली. 106 स्कोर होता मला, जो मला वाटलं की होऊन जाईल, पण 2024चे MPSCच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक सगळे कट ऑफ लागले. त्यामुळे कुठेतरी मला कॉन्फिडन्स होता की माझी प्री निघून जाईल आणि मी मेन्सच्या तयारीसाठी मुंबईहून पुण्याला आलेलो, पण त्याच्यामध्ये ती एक्झाम निघून गेली. मग जेव्हा कंबाईनची एक्झाम आली तेव्हा माझ्या डोक्यावर मी कोणतंही प्रेशर घेऊन गेलो नव्हतं की मला ही एक्झाम काढायचीच आहे. मी माझा अभ्यास केला आणि मी त्या एक्झामला गेलो. आणि एक्झामला गेल्या मला त्या एक्झाममधून बाहेर आल्यानंतर स्वतःहून मी आन्सर की वगैरे काही चेक नाही केली, पण एक कॉन्फिडन्स आला की आपली ही एक्झाम क्रॅक होऊ शकते. मग प्री जशी काढली मी, त्याच्यानंतर तो माझा पुढचा प्रवास. हां, येस. बरोबर आहे. पण मला आता आणखी एक प्रश्न विचारतो, MPSC नक्की टार्गेटेड पोस्ट कुठली? तुझ्या डोक्यात सगळी पोस्ट आहे की गव्हर्नमेंट जॉब सिक्युअर आहे, असं की पोस्ट आहे केली आहे का तू फिक्स? MPSCमध्ये जेव्हा यायचं होतं तेव्हाच मी एक प्रत्येकाचं काहीतरी एक छोटं एक म्हणतात ना की अनुभव असतात, आपण एक काहीतरी लहान मुलांसारखं काहीतरी करू. तसं आम्ही लहान मुलांसारखं आम्ही आधी जेव्हा मी MPSCमध्ये आलो तेव्हा आम्ही 3 मित्र राहत होतो. तेव्हा आम्ही प्रत्येकाचं जे काय म्हणतात चष्माचा बॉक्स असायचा ना, आम्ही तेव्हा 3 नवीन चष्मे घेतले. त्या बॉक्सवर आम्ही प्रत्येकाने लिहून ठेवलं. एकाने लिहिलं डेप्युटी कलेक्टर, मी लिहिलेलं DYSP व्हायचंय मला तेव्हा. मग माझा आधीपासून फोकस तो होता की मला DYSP व्हायचं आहे. आता ती प्रोसेस तर थोडी लांब येईल, पण ते अचीव्ह करायचं आहे. पण टार्गेटेड आहे DYSP. म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह तू आता केलेलं ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्हचं आहे, ऑप्शनल अर्ज झालेला आहे, सो होईलच. पहिला अटेम्प्ट जेव्हा दिला, म्हणजे तू सांगितलं मला 21ला जस्ट देऊन बघितले. आता मला फक्त असं विचारायचं आहे की तू हे मेन्शन केलं की मी 2 दगडांवर पाय ठेवले, म्हणजे 2 एक्झाम टार्गेटने केलेला आहे. पण आता जो तू म्हणतोय की ज्या दिवशी तू प्रीचा पेपर देऊन बाहेर पडला, कंबाईनचा सिलेक्शनच्या पोस्टचा अटेम्प्ट, त्या दिवशीच्या परीक्षा जातानाचा अभ्यासाचा, मी कंटेंटचा म्हणतो, डिफरन्स होता की फक्त तो तुझ्या मेंटॅलिटीचा डिफरन्स होता? नियोजन कसं केलं अभ्यासाचं वगैरे? नाही, मी म्हणत नाही. तू याच्या आधी पण अभ्यास करून अटेम्प्ट दिला होता. म्हणजे मला म्हणायचं तू 23चा अटेम्प्ट दिलाच आहे ना. 23साठी पण तू अभ्यास करून अटेम्प्ट दिला, 24ला पण अटेम्प्ट दिला, बरोबर आहे. 24ला पास झाला ना, बरोबर. 23ला पास नाही झाला. तो डिफरन्स विचारायचा आहे मला, असं का? 2023ची जेव्हा मी एक्झाम दिलेली तेव्हा बऱ्यापैकी क्लास लावलेले 22-23ची बॅच होती. तेव्हा एकंदरीत माझा 40 ते 50% अभ्यास झालेला आहे. आणि ही MPSC क्षेत्र असं नाही की ते इंजिनिअरिंग सारखं एखादा विषय आपण ड्रॉप केला आणि आपण एक्झाम काढू. त्याच्यामध्ये माझे बऱ्यापैकी 1-2 सब्जेक्ट तेव्हा रिवाईज करायचे राहिलेले एकंदरीत, आणि त्या एक्झामला गेलेलो मी. त्यामुळे ते एकंदरीत ते असेल की मला असं वाटत होतं की थोडं मी
अभ्यास तर मी आधीपासून जेन्युइनच केलेला, पण त्या अभ्यासाला प्रत्येक अभ्यासाला त्याचा वेळ लागतो. आपण वेळेच्या अगोदर, आजकालची मुलं वेळेच्या अगोदर सगळं पाहिजे असतं त्यांना, की एका वर्षामध्ये कशी पोस्ट निघाली पाहिजे. त्या अभ्यासाची, त्या एक्झामची रिक्वायरमेंटच आहे की तुम्ही 1 वर्ष स्वतःचा नित्यनियमाने अभ्यास करा. कोणता तरी फाउंडेशन कोर्स तरी करा किंवा सेल्फ स्टडी करा. फाउंडेशन कोर्सने तुमचा जेव्हा त्या अभ्यासाची तुम्हाला तोंड ओळख होते, त्याच्यानंतर तुमचा रिव्हिजनचा फेज होतो. म्हणजे एकंदरीत मला अजूनही आठवतं, जेव्हा मी पहिल्या बॅचमध्ये बसलेलो, कोळंबे सर आमचे पहिले इंट्रोडक्शन लेक्चर घेतलं, तेव्हा आम्हाला त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली, तुम्ही ह्या क्षेत्रात आहात, तुम्ही तुमच्या आयुष्याची 2 वर्ष पहिली तुम्हाला चाचपणी करायची की तुम्ही या क्षेत्रासाठी बनलेले आहात की नाही. यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याची 2 वर्षामध्ये तुमच्या कोणत्या तरी एक्झामची तुमची प्री निघाली पाहिजे. जर तुमची प्री निघाली नाही तर तुम्ही या क्षेत्रातून एक्झिट घ्या. कारण आपल्याला कळलं पाहिजे की कुठे एक्झिट घ्यायचं. आजही बाहेर बघतो आपण 8-8, 9-9 वर्ष मुलं मेन्स देत आहेत, 30 प्रोसेस, त्यांचे पेशन्स लेवल खूप हाय आहेत. पण एका अर्धी असं वाटतं की का, म्हणजे 2 वर्षामध्ये, 2-3 वर्षामध्ये जी प्रोसेस पूर्ण होऊ शकते, त्या प्रोसेसला 8-9 वर्ष का लागतात. बरोबर. असं एकंदरीत ते तसं होतं. बरोबर. तू आता मेन्स कुठल्या दिलेले आहे? माझी आता ही कंबाईनची पहिलीच मेन्स होती की मी आयुष्यात अजूनपर्यंत कोणतीही मेन्स दिली नाही. आता नेमकी तू ही झाली परीक्षा, आपण या प्रवासाबद्दल बोललो आहे. आता अभ्यास पद्धती कशी ठेवली होती? जर हे केलं तर तुझं म्हणजे कसं तू हे करायचं, स्ट्रॅटेजी करायचं, सब्जेक्ट वाईज करायचा, आधी मराठी इंग्लिश केलं, मराठी इंग्लिश नंतर केलं, अशा दृष्टीने विचारतोय मी तुला. अच्छा, मी आधी क्लासेसचे जेवढे सब्जेक्ट होते, 1 वर्ष क्लास केला इकडे. त्या क्लासमध्ये क्लासच आमचा 6-7 तास असायचा. त्या 6-7 तासाच्या व्यतिरिक्त स्वतःचा एक 4 तास तरी आपल्याला वेळ पाहिजे. माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी अशी नव्हती की 12 तास करायचं, 13 तास करायचं, त्याच्यामुळे पूर्ण शेड्यूल बिघडून जातं एकंदरीत. माझं अभ्यासाचं स्वतःचं नियोजन फिक्स होतं की मला 8 तास करायचं आहे. कसंही माझं जेव्हा बॅच संपली MPSCची इकडनं, तेव्हा मी सरळ परत माझ्या मूळ घरी गेलो, मुंबईला गेलो. इकडे पुण्यात नाही थांबलो, कारण एक घरी असल्यानंतर आपल्याला परिस्थितीची जाणीव असते. पुण्यामध्ये असलो की आपण कुठे वाहवत जाऊ आपल्याला कळत नाही. मग 2023ची बॅच संपल्यानंतर मी 1 वर्ष मुंबईला गेलो. तिकडे एक लायब्ररी लावली आणि माझे स्वतःचे जे क्लासेस होते ते सगळे सोडले. कारण एक काहीतरी सुरू असताना आपण MPSC करणं हे मूर्खपणाचं आहे. की एक मुलं पार्ट टाइम जॉब करतात, त्याच्यामध्ये वेळ घालवतात 5-6 तास, त्याच्यामध्ये बॉडी ड्रेन होते आपली. त्याच्यानंतर आपण जेव्हा अभ्यासाकडे वळतो, ती प्रोसेस लांबत जाते. जे 1 वर्षामध्ये जी एक्झाम निघणारी आहे पूर्ण ताकदीनिशी, ती कुठेतरी 2-3 वर्षावर जाते. ते नंतर आपल्याला त्या गोष्टी कळत जातात. म्हणून त्यामुळे मी हा एक निर्णय तेव्हा घेतलेला की मी फक्त अभ्यासामध्ये असेल. त्याच्यानंतर मी लायब्ररी लावली. लायब्ररीमध्ये नित्यनियमाने जायला लागलो. मी स्वतः खूप डिसिप्लिन होतो. स्वतःला घेऊन मी खूप डिसिप्लिन होतो की मला दिवसाचा एवढा वेळ अभ्यास करायचाच आहे आणि एवढे सब्जेक्ट मला टार्गेट करायचेच आहेत. त्यानुसार मग दिवसाचं मी 8 तासाचं नियोजन करायचो की 8 तास माझे स्वतःहून एक स्टॉपवॉच लावायचो मी. त्या स्टॉपवॉचवर बघायचो की 8 तास आपले कसेही भरले पाहिजे. पण तो वेळ भरण्यासाठी मी अभ्यास नाही केलाय कधी. एक 10 तास जरी बसलो तरी, आपण 10 तास बसलो तर कुठेतरी आपला 8 तास स्वतःचा अभ्यास होतो. 2 तास इथे घे, फोन घे, हे घे, ते. मी अभ्यासामध्ये असंही कधी केलं नाही की सकाळी 4 वाजता उठलोय किंवा रात्री 3 पर्यंत अभ्यास केला, कधी नाही. आपण एक दिवस ते जर करायला गेलो तर दुसऱ्या दिवशीचं आपलं स्ट्रक्चर बिघडतं. हे मला स्वतःहून अनुभव आहे. मी 10-11ला जरी अभ्यास थांबवला, सकाळी 7 पर्यंत 7 तासाची झोप मी घ्यायचोच. बरोबर. काही नाही, मी बॉडीला जेवढा रेस्ट देणार तेवढी स्वतःचा अभ्यास होता. एक 8-9 पर्यंत जरी लायब्ररीला गेलो, 9 ते 1 पर्यंत अभ्यास केला, 1 वाजता घरी गेलो, 4 वाजता परत लायब्ररीला आलो, 4 ते 9, हा 8 तासांचा अभ्यासही पुरेसा असतो जर आपण ते नित्यनियमाने आधीपासून करत राहिलो तर. नाहीतर एक्झाम आली आहे 2 महिन्याच्या अगोदर, मग 2 महिन्याच्या अगोदर जर एक्झाम असेल तर माणूस 12 तास काय 13 तासही अभ्यास करेल. पण तेच जर आपण सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने करत आलो तर ती प्रोसेस सक्सेस होण्यासाठी खूप मदत करतं असं आहे. आणि एक्झामला सब्जेक्टचं करायचं झालं तर मराठी इंग्लिश हे सब्जेक्ट मी पूर्ण माझी प्रीची बॅच झाल्यानंतर, जेव्हा माझी जेव्हा पहिल्या कंबाईनमध्ये मी 2023ची जेव्हा मला 37 मार्क आलेले, ते 37 मार्क माझ्या वॉलपेपरला लिहिलेले, अक्षरशः ठेवलेले की मला 37 मार्क मिळालेत. आणि मला हे काही करून मला पुढच्या एक्झामसाठी एक मला ते डोळ्यासमोर राहिलेलं की 37 ह्याच्यापेक्षा आपल्याला पुढचे जास्त मार्क मिळाले पाहिजे. त्याच्यामध्ये माझी स्ट्रॅटेजी काय असेल. मग तेव्हा जेव्हा मी माझी कंबाईन निघाली तेव्हा मी असा विचार केला की कोणतीही पोस्ट मिळू दे. मग ग्रुप सीची पण तयारी मी केलेली की तिकडे जाऊन मी टायपिंग असेल, मराठी इंग्लिश, की आपल्याला ऑप्शन्स पाहिजे. आपण स्वतःला एकाच गोष्टीमध्ये ठेवलं नाही पाहिजे. कारण ग्रुप बी आणि ग्रुप सीचा दोघांचा अभ्यास सगळा सेम आहे. त्यामुळे मी तेव्हा जाऊन टायपिंगही केलं की दुसऱ्या वर्षी जाऊन माझ्याकडे पर्याय उपलब्ध असतील.
असं. मग त्याच्यानंतर अभ्यासाचं नियोजन करायचं झालं तर बऱ्यापैकी सगळे सब्जेक्ट माझे स्वतःहून क्लासेसमधून बऱ्यापैकी क्लासचा मला नेमका फायदा झालाच आहे. बरोबर. मराठी इंग्लिशही केलं मी स्वतःहून, म्हणजे क्लासेसचा कोणता तरी कोर्स परचेस केला, मराठी इंग्लिश केलं स्वतःहून साईड बाय साईड. 2024च्या प्रीच्या अगोदर मी हे सगळे सब्जेक्ट संपवलेले. प्रीच्या पण 2-3 महिन्याच्या अगोदर, जशी माझी पहिली प्री झालेली त्याच्यानंतर मी पहिला मेन्स करताना आपण हाच विचार करतो की आपली प्री 6-7 महिन्यानंतर आहे आणि तो मुलगा 6-7 महिने त्याच प्रीचा अभ्यास करत राहतो. त्यापेक्षा त्याची स्ट्रॅटेजी अशी असावी की एक्झाम आपली झाली, भले ती आपली निघाली नाही तर पहिले 2-3 महिने आपण, मला एक श्युरिटी होती की 2024ची प्री माझी कशी निघणार आहे, पण 2024च्या प्री नंतर काय, 2024ची प्री काढली, मग परत मी मेन्सला परत पुढच्या वर्षी जाऊ का, नाही. माझ्या डोक्यामध्ये हे एकच होतं की प्री जरी मी 2री-3री देत असो तरी मला मेन्स पहिल्या ह्याच्यातच पूर्ण करायचं आहे, पहिल्याच पर्यायामध्ये पूर्ण करायचे. मला त्याच्यासाठी पर्याय नको की हा 2024ची प्री दिली, 2025ची मी प्री आणि मेन्स देईल आणि त्याच्यानंतर कुठेतरी जाऊन सिलेक्ट. मला माझी स्ट्रॅटेजी तशी नव्हती. 2024लाच मी प्री तर माझी होणार आहे एवढं मी स्वतःहून एक निश्चित करून ठेवलेलं आणि मेन्ससाठी मी आधीच त्याची तयारी करून ठेवलेली. त्याच्यानंतर प्रीचा अभ्यास जसा जसा जवळ यायचा मी स्वतःचा टाइम शेड्यूल स्वतःच आखायचो की हा एक एक्झामला 30-40 दिवस आहेत, एक रिव्हिजनला शेवटी 20 दिवस खूप होतात पूर्ण सब्जेक्टला घेऊन. मग मी असं नियोजन करायचो की एक यायला 30 दिवस लागले एका रिव्हिजनला, मग एक्झाम तशी जवळ आले 20 दिवस द्यायचे, मग 10 दिवस द्यायचे, असं एका दिवशी एक सब्जेक्ट कंप्लीट झाला पाहिजे इथपर्यंत शेवटी आपलं अभ्यास झाला पाहिजे की शेवटच्या शेवटी एक्झामच्या अगोदर 2 दिवसामध्ये राज्य व्यवस्था असेल असे जे मोठे मोठे विषय ते 2-2 दिवसामध्ये रिवाईज करून झाले पाहिजेत आणि ते मस्ट आहेत. आपण रिव्हिजन सोडतो, आपलं जे झालेलं आहे ते आपण जर रिवाईज केलं नाही, ती स्ट्रॅटेजी एक अशी अजून एक स्ट्रॅटेजी असते की जे आपले फोकस करणारे सब्जेक्ट आहेत, एक्झाम्पल घेतलं भूगोलाचं घेतलं, राज्यव्यवस्थेचं घेतलं, ते आपल्याला हमखास मार्क देऊन जाणार आहेत. त्याच्यामध्ये आपली कशीही कमांड असली पाहिजे. इव्हन मॅथ्स, सायन्स हे सब्जेक्ट कितीही अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये आपल्याला जसे पाहिजे तसे मार्क नाही मिळू शकत, कारण त्याच्यामध्ये काहीही ते लोक विचारू शकतात. स्कोप मोठा आहे, हिस्ट्रीसाठी पण स्कोप मोठा आहे. बरोबर असं. त्याच्यामुळे जे आपल्या स्वतःचे आपले ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केले आणि ज्याच्यामध्ये काही विचारलं, आता पॉलिटीचा माझा इथपर्यंत अभ्यास झालेला होता, PYQचा अनालिसिस असेल की त्या एक्झाममध्ये मला त्यांनी काहीही विचारलं तरी मी त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पॉलिटी असेल, भूगोल असेल, हे इव्हन इकॉनॉमिक्सही असेल, असे सब्जेक्ट जेव्हा आपण फोकस आपला पूर्ण सायन्सला सोडून MPSCच्या ग्रुप बी मध्ये कोणत्याही सब्जेक्टला सोडून चालत नाही. आपल्याला त्या प्रत्येक सब्जेक्टला सोबत घेऊनच जायचं आहे. भले जो सब्जेक्ट अवघड वाटत असेल त्याच्यामध्ये ॲव्हरेज तुम्ही मार्क्स घ्या, पण सोबत घेऊन चला त्याला. मॅथ्समध्ये आता सध्या तरी मॅथ्स आणि रिझनिंगला स्वतःची कमांड पाहिजेच आहे. त्याशिवाय मॅथ्स आणि सायन्स हे गोष्ट निग्लेक्ट केल्यात तर तुम्हाला प्रीमध्ये हुकावं लागणार. आता 2024ची मेन्सला आता बघू शकतो आपण 62.5 कट ऑफ लागलाय त्याचा, जो सर्वात जास्त लागलेला. मी एक्सपेक्ट पण केलं नाही की एवढा जास्त कट ऑफ लागेल, कारण 2023ची जेव्हा मी 37 मार्क होते तेव्हा 29 काहीतरी PSIचा कट ऑफ होता तेव्हा. पण मी यावेळी असाही विचार केला, मी तर कट ऑफ किती असू आपला अभ्यास एवढा झाला पाहिजे की आपण एकदम सिक्युअर पाहिजे, कारण एकदा आपण कट ऑफच्या मध्ये 2-3 मार्क पुढे मागे अडखळत असू ना, आपला प्री झाल्यानंतर पण आपण त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असतो की मला मेन्स करायचे, माझी होईल की नाही, किंवा परत मला प्रीकडे शिफ्ट व्हायचं. कारण MPSCची एक्झाम एक प्री झाल्यानंतर दुसरी प्री मध्ये 3-4 महिन्याचा जवळपास फरक असतो. मग त्याच्यामुळे ते एक बाउंड्री लाईन सेट करताना तुम्ही त्याच्यापेक्षा 5-6 मार्क पुढेचाच विचार करा. आता 62 ही बाउंड्री लाईन काय आमच्यासाठी सेट नव्हती तेव्हा की हा 62.5च कट ऑफ लागेल, पण तरीही मी माझी बाउंड्री लाईन सेट केली की मला 70 पाहिजे तर 70 पाहिजे. असं एक लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं की हा बाबा मला हे एवढं पाहिजे, मला लिहून ठेवायचं. ते माझ्या डोक्यामध्ये होतं की हा, त्याच्यामुळे ते तसं एक्झिक्यूट झालेलं प्रीला. असं मला तुला आणखीन एक ॲड करायचं आहे तुझं, म्हणजे आता तू GS मला म्हणजे जे काही आता मला तुझं वर्कातलं रिफ्लेक्शन आहे, GS तुझं स्ट्रॉंग होतं. बरोबर ना, कारण की जे काही उत्तर देणारी मुलं असतात ज्यांना आपण शिकवताना असं वाटतं समजतं का, त्या मुलांच्या एक्सप्रेशनवर कळतं. मग जेव्हा कॉन्सेप्ट येतो तर तुझा GS वर होल्ड होता किंवा तू आणला तो, बरोबर ना. तो राज्यसेवेचा GSचा अभ्यासाचा फायदा म्हणजे मला वाटतं कंबाईनच्या GSला जास्त झाला की मग कंबाईन GS म्हटल्यानंतर राज्यसेवेचा GS खूप वेगळं आहे आणि कंबाईनचं GS खूप वेगळं करावं लागतं, खूप सोर्सेस बदलावं लागतं, असं काही आहे? नाही, असं अजिबात नाही आहे. आपण राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेसाठी जर आपण एक भांड्याचं उदाहरण घेतलं, राज्यसेवेसाठी एवढं भांडं मोठं असतं, एक्झामला त्याच्यापैकी एवढं असतं. आपण कंबाईनचाच विचार करून आपलं भांडंच छोटं आहे, एक्झामला मग त्याच्यातलं पण अर्ध देणार आपल्याला. राज्यसेवा करणारी मुले ते हमखास कंबाईन का पास होतात, कारण
कंबाईन इज अ बाय प्रोडक्ट ऑफ राज्यसेवा असं मी स्वतःहून मानतो. बरोबर. मला बाकीच्यांचं माहिती नाही, कारण राज्यसेवेमध्येच आपण एवढं डिसिप्लिन असतो की हा आपण कंबाईन म्हटलं तर आपल्याला दुय्यम वाटतं. ते दुय्यम नसतं. बरोबर. गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झाम दुय्यम नाहीये ते मला या फील्डमध्ये आल्यानंतर कळालं की अरे ती गट क जरी एक्झाम असेल त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन किती आहे हो हो ते. आणि ह्याच्यामध्ये असं नाही, तलाठीचा मी मध्ये तलाठीचाही फॉर्म भरलेला, त्याच्यामध्ये MBBS लोकांनी फॉर्म भरलेले तलाठीचे. असं एकंदरीत ते स्ट्रक्चर होतं. त्याच्यामुळे राज्यसेवा करणारी मुलं असतील, आणि असंही एकंदरीत नाही की राज्यसेवा करणारी मुलंही कंबाईन निघतातच, असं पण नाहीये. मुलांचा फोकस कोणत्या एक्झामवर, एका वेळी एकाच एक्झामवर फोकस केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. की आपण एकाच वेळी 2-3 एक्झाम नाही, मी मल्टीटास्किंग आहे, मला सगळं जमेल, एक सगळ्यांचा माझा अभ्यास झालेला आहे, पण आपण जेव्हा एका एक्झामवर फोकस करतो ना तेच आपण त्याच्यामध्ये सक्सेस आणतो. 2-3 एक्झाम एकाच वेळी फोकस करू नये. जरी त्याचा अभ्यास जरी सेम सरळ सेवेचा अभ्यास असेल आणि कंबाईनचा अभ्यास, आपल्याला सरळ वाटतं की नाही सिलेबस तर सेम आहे, अभ्यास पण सेम आहे, पण त्या एक्झामचा जो विचारण्याचा हेतू आहे तो वेगळा असतो, पॅटर्न वेगळा असतो. जरी क्वेश्चन सेम असले तरी पॅटर्न वेगळा असतो त्याच्यामुळे दोघांपैकी एकामध्येच पडावं असं वैयक्तिक मत आहे माझं. मला तुला स्टडी मटेरियलबद्दल विचारायचं आहे, कारण की आता कंबाईन कॉम्पॅक्ट आहे, शॉर्ट स्टडी मटेरियल लागतं, किंवा मग अशा वेळेस आता नवीन विद्यार्थ्यांसाठी विचारतोय मी, तुझा अभ्यास राज्यसेवेचा GS होता, तुझा अभ्यास मी बघितला तो कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास होता, बरोबर ना, पण शेवटी कंबाईनला मी सांगत असतो काय, तुम्ही कॉम्पॅक्ट मटेरियलिंग करा, त्याशिवाय ते रिवाईज होणार नाही. मग अशा वेळेस तुझं सजेशन करेल की आता जर विषयनिहाय जरी म्हटलं तरी चालेल, मुलं टाकतीलच कमेंटमध्ये नंतर बुकलिस्ट सांगा वॉट एव्हर, पण तुला काय वाटतं का हे मटेरियल चांगलं आहे, किंवा म्हणजे आपण कुठलं मटेरियल नावं ठेवत नाही, पण हे शॉर्ट मटेरियल आणि याच्यातनं आपल्याला अभ्यासाचं रिफ्लेक्शन येऊ शकतं. तर पर्टिक्युलर एका सब्जेक्टचं सांगायचं गेलं तर इतिहास असेल, किंवा इतिहासाचा, आता इतिहासाचा सब्जेक्ट वास्ट असतो की सगळ्यांकडे समाधान महाजन असतं, बरोबर, ते सोबत असतं, ते एकदा आपण वाचतो आणि त्याच्यानंतर ते ठेवून देतो. बरोबर. आता त्याच्या अगोदर आपण विषयांचे नोट्स काढणे, हा विचार थोडं वळा. तर विषयांचे नोट्स काढायचे असतात, सगळ्याच विषयाचे नोट्स काढायचे तर असं नसतं. आता हिस्ट्रीचा किती काढणार करून आपण त्या नोट्समध्येच एवढा वेळ घालवतो. काय माणसं असतात की त्या नोट्समध्येच एवढा त्यांचे 4-4, 5-5 तास जातात की अभ्यासाला वेळ मिळत नाही. प्रत्येक विषयाचे नोट्स काढावे असं मला वाटत नाही वैयक्तिक मत. जे विषय गरजेचे आहेत अशा नोट्स पाहिजे आपल्या की शेवटच्या दिवसामध्ये आपण 1-2 दिवसामध्ये रिवाईज करू शकतो. आणि जर आपल्याला ते काढता येत नाहीये तर कोणतं तरी रेडीमेड यूज करा आणि 2-3 दिवसामध्ये रिव्हिजन करा. असं. मग हिस्ट्रीचा झाला तर हिस्ट्रीमध्ये मी समाधान महाजन वाचलं. एखाद जण म्हटलं की कंबाईनसाठी गाठाळ लागतो, मग गाठाळ वाचलं. त्याच्यानंतर सगळं असं बऱ्यापैकी मी 2-3 सोर्स वापरले. त्याच्यानंतर कळलं की नाही, आपल्याला एकच सोर्स सारखा तोच वाचायचा. आणि जर त्यातलं आलं नाही मला एक्झामला तर ठीक आहे, कारण प्रत्येक पुस्तकामधला येईलच असं नसतं. कारण काय क्वेश्चन त्या एक्झामला गेल्यानंतर असे टॅकल करायचे असतात. म्हणजे मला आधी सवय नव्हती की एक्झामला कोणता अनोळखी प्रश्न आला ना मी लगेच सोडून द्यायचो. बरोबर. असं की त्याचा विचार नाही करायचा, की त्याच्यामध्ये जरी माहिती नसलं तरी MPSC म्हणतात ना आपल्याला प्रश्नातच उत्तर सांगून देतं. ती कधी टॅक्टिक्स मला लवकर कळाली नव्हती, मग ती हळूहळू कळायला लागली. मग इतिहासाचं तसंच झालं की मला बेसिक आठवलं पाहिजे की याची एवढी स्थापना झाली, त्याच्या मागे काही असेल आपल्याला एकदम मागे कॉन्टॅक्ट कळाला की मग त्याच्यासाठी एक ओव्हरऑल बुक पाहिजे. म्हणजे मी ज्ञानदीपचा माइंड मॅप वापरलेलं हिस्ट्रीसाठी. बरोबर. ज्ञानदीपचा आधी समाधान महाजन वगैरे सगळं गाठाळ वगैरे 1-2दा रिवाईज केलेलं मी. मग त्याच्यानंतर एक कंटिन्युटी म्हणून मी ज्ञानदीपचं माइंड मॅप वापरलेलं एक असं पुस्तक, आणि ते बऱ्यापैकी खूप मला उपयोगी पडलं. त्यातले 1-2 प्रश्न काय ना आले, पण ते मला लवकर 1-2 दिवसामध्ये हिस्ट्री मला कम्प्लीट करायचं आहे, त्याच्यानुसार ते हिस्ट्रीचं माझं त्याच्यातून झालं. राज्यव्यवस्थेसाठी तर आपल्या कोळंबे सरांचं जे पुस्तक होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते रिव्हिजन नोट्स काढले, त्या सगळ्यात त्या मोर दॅन इनफ आहे. बरोबर. आता आजकाल मला कंबाईनची मुलं म्हणतात की आम्ही IM लक्ष्मीकांत वापरून, नाही गरज आहे. म्हणजे त्या एक्झामची रिक्वायरमेंटच वेगळी आहे तुमची. बरोबर आहे. राज्यव्यवस्थेसाठी कोळंबे सरांचं बुक पुरेपूर आहे, काही त्याच्यामध्ये मस्त सफिशियंट आहे. त्यांचं रिव्हिजन नोट्स आहेत ते 1-2 दिवसामध्ये कम्प्लीट होतात वाचून. माझ्या स्वतः बऱ्याचदा मी केलेलं आहे. तेच सारखं ते सब्जेक्ट कसे आहेत. परत इकॉनॉमिक्सचं कोळंबे सरांचंच बुक, कारण इकॉनॉमिक्स सारखं सब्जेक्ट आम्हाला कोळंबे सर म्हणजे ज्या माणसाची पुस्तकं अख्खं महाराष्ट्र वापरते त्या माणसाकडे आम्ही शिकलोय. ते एक आमचं सदैव होतं. मग ते कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचे नोट्स जे त्यांनी रिव्हिजन नोट्स आमच्या एक्झामच्या अगोदरच काढलेले, त्यांचं मग ते यूज केलेलं. इकॉनॉमिक्स झालं, त्याच्यानंतर सायन्ससाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरलेलं मी. त्याच्यानंतर तेच आणि माझी सायन्स बॅकग्राऊंड होती, त्याच्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्री माझं बऱ्यापैकी व्हायचं. फक्त बायोसाठी होतं, मग ते कसं
PYQ बघायचो, त्याच्यामध्ये काय पाहिजे PYQला आणि बायोला. कारण सायन्सचे PYQवर थोडी तरी आपली होल्ड पाहिजे, कारण ते सध्याचा ट्रेंड सायन्सचा विचारायचा त्यांचा NCERT आणि NCERTकडे शिफ्ट होत चाललेला आहे. आता स्टेट बोर्डवर नाही, आता मीही बघत आलोय ना, ICICI बोर्ड, NCERT बोर्ड, त्यांचे 11वी-12वीचे क्वेश्चन्स आपल्याला इकडे जसे तसे रिफ्लेक्ट झालेले दिसतात असे. मग ते सचिन बस्के सरांचं पुस्तक होतं एकंदरीत, ते वापरलेलं मी सायन्ससाठी. राहिलं नंतर मॅथ्स अँड रिझनिंगसाठी ढवळे सरांचं पुस्तक होतं, त्याच्यामध्ये ते मॅथ्स अँड रिझनिंगचे मी ढवळे सरांचे जे बुक आहेत त्याच्यामध्ये त्याच्याही शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत. 2 पेजेस होते फक्त माझं, वर मागे पुढे. त्याच्यामध्ये जे रिक्वायर फॉर्म्युले आहेत माझे ते तसंच तेवढंच. परत करंट अफेअर्ससाठी असेल, मला करंट अफेअर्स कधी पण ॲज अ GS सब्जेक्ट म्हणून पूर्ण फोकस करावं असं वाटलं नाही. का? कारण जेव्हा कंबाईनची प्री होती आमची, जेव्हा जी होती प्री, त्यामध्ये सगळे विषय बऱ्यापैकी मीडियम लेवलला होते, पण करंट अफेअर्स एकही कोणत्याही पुस्तकातला टाकलं नव्हतं. मग ते 10 पैकी 15 क्वेश्चन करंट अफेअर्स आहे, त्या 15 पैकी 5-6 जरी बरोबर आले असते तरी ते ह्यूज अचिव्हमेंट होते आणि ते कुठेतरी मेरिटमध्ये दिसत होते आपल्याला. मग करंट अफेअर्ससाठी मी सिम्प्लिफाईडच वापरायचो. सिम्प्लिफाईड असेल, इयरली असेल, त्या सिम्प्लिफाईडचं पण मी शॉर्ट नोट्स काढायचो प्रत्येक टॉपिकचे. कारण शेवटी आपल्याला प्रत्येक सब्जेक्टचं रिव्हिजन झालं पाहिजे हे माझ्या डोक्यात असायचं. मग ते हिस्ट्रीपासून ते मॅथ्सपर्यंत. मग करंटचे मी जेव्हा आधीच 6 महिने आणि इयरली मॅगझिन आलं, त्याच्यानंतर प्रत्येक ते जे टॉपिक असायचे मी स्वतःचे नोट्स काढायचो. कारण त्या सिम्प्लिफाईडच्या पुस्तकामध्ये एक 10 पेजेस म्हणजे माझ्या स्वतःच्या नोट्समध्ये अर्धा पेज. कारण आपल्याला तोपर्यंत कळून जातं की काय महत्वाचं आणि काय येणार आहे ते. मग त्याच्यामुळे माझे करंटचे नोट्स स्वतःहून मी जे काढलेले आहेत त्याचे 10-15 पेज भरायचे, ते मला शेवटी एका दिवसामध्ये रिवाइज होऊन जायचे. आणि करंटची पण रिव्हिजन महत्वाची आहे. जरी तो सब्जेक्ट आपण म्हणतो की अशाश्वत असतंय, काही विचारू शकतं ते लोक, त्यांचा स्कोप वेगळा आहे, पण जे लोकांना येणार ते आपल्यालाही आलं पाहिजे. जर ते आपल्याला आलं नाही तर ते आपण मेरिटमध्ये दिसणार नाही. असं आहे. जे सोपे प्रश्न दुसऱ्यांना जमतात ते मलाही जमले पाहिजे, आणि जे अवघड प्रश्न लोकांचे जात आहेत ते माझे कुठेतरी म्हणतात ना, एक स्वतःचं स्किल वापरून, एक नशिबाची पण साथ असते त्याच्यामध्ये. असं मी 2024ची एक्झाम, अभ्यास पण होता माझ्यासोबत आणि त्याच्यासोबत नशिबाची साथ ही मला लाभलेली आहे. कारण जे 2024ची मेन्स होती, आता मेन्सचा उल्लेख करायला गेलं तर दुसऱ्या आन्सर कीमध्ये जवळपास 12 प्रश्न रद्द झालेले आहेत. माझं त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्याचा तोटा झालेला आहे. 7-8, 9-9 मार्क एखाद्या लोकांचे मायनस झाले, त्याच्यामध्ये माझे फक्त 1.5 मार्क कमी झालेले आहेत. मग ते एकंदरीत माझा कुठेतरी फायदा झाला असं. आणि बरेच टॅक्टिक्स पण यूज झालेत एक्झामला. एक्झाममध्ये अभ्यास प्लस तुमचा टाईमची वेळ, त्या एक्झामची वेळ ती तुम्हाला मॅच झाली पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज लावणं महत्त्वाचं आहे. आणि टेस्ट सिरीजचं पण एक झालं, माझ्या चुकांमध्ये टेस्ट सिरीज एक होतं की टेस्ट सिरीज मी विचार करायचो, झेरॉक्स सेंटरमध्ये गेलो, टेस्ट पेपर घेतला, मी माझ्या ज्या कम्फर्ट लेवलला आहे म्हणजे माझी लायब्ररी, तिकडे बसलो मी, मला वेळेत पेपर सॉल्व्ह केला आणि मला मार्क्स आले जे खूप चांगले आहेत. मग राज्यसेवेला पण तसंच झालं 2024च्या. मी असा विचार केला तिकडे माझे 130-140 मार्क्स यायचे टेस्ट सिरीजमध्ये, पण जेव्हा आपण एखाद्या क्लास त्या शाळेत जातो, जे आता आजकाल क्लासमध्ये तसेच अरेंज करतात की शाळेत, ते खूप चांगला की त्याच्यामध्ये आपल्याला तो स्टेज फिअर असेल की आपले लोक असतील, आपल्याला कॉम्पिटिशनचा एकंदरीत एक अंदाज कळतो. मग मी 2024च्या माझ्या मेन्सला ना त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या. रयतची टेस्ट सिरीज मी एक उच्चारायला लागेल की रयतची टेस्ट सिरीज मी लावलेली, ती खूप त्यांनी एकदम डेडिकेटली घेतलेली आणि वेळेत सगळं नीट झालेलं, आणि त्याचं नियोजन पण खूप चांगलं होतं. आणि त्या टेस्ट सिरीजचा मला पण खूप फायदा झाला की ते एक शाळेत जाऊन द्यायचो, त्याच्यामध्ये मला कळायचं की आपल्यासोबत मेन्स करणारे खूप जण आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी तर MPSC पुणे म्हटलं तर MPSC असं म्हणतात ना, कोणी दगड मांडला तरी MPSCच्या विद्यार्थ्याला लागेल तो असं. मग त्याच्यामुळे ते एक होतं. मी मुंबईला त्यासाठी गेलेलो की मला कॉम्पिटिशन माहिती इथे काय, पण आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी वाहत पण जातो असं, ते लिमिट होत नाही. हा बरोबर. मला आणखी एक तुला विचारायचं आहे की आता जे नवीन विद्यार्थी असतील, आता ज्या हातात तुला मार्गदर्शन मिळालं, तुला स्टेप बाय स्टेप समजत गेल्या, बरोबर ना, पण मला असं विचारायचं, आता नवीन विद्यार्थी, रॉ विद्यार्थी, आता 2026चं एक आयोगाचं नियोजन, म्हणजे आयोगाने डिक्लेअर केलं 26ला एक एक्झाम होणार आहे 12 जूनला कंबाईनची, बरोबर, इरेस्पेक्टिव्ह ऑफ पोस्ट. पोरांना वाटतं आपण केलं पाहिजे, आपण 3rd इयरला आलो आहे, कोणाला वाटते गावाकडे आहे, बरोबर ना, आणि प्रत्येकच पुण्यात येईल. आता ऑनलाईनवर क्लासेस प्रचंड अवेलेबल आहे, यूट्यूबवर प्रचंड सोर्स अँड कंटेंट अवेलेबल आहे. मुलाला जर डिसिप्लिन लावायचं असेल, त्याला वेल डायरेक्शन स्वतः तयार करायचं असेल, तर आपण अशा नवीन विद्यार्थ्यांना तू काय सांगशील
की कशा वेने तुम्ही तुमची डायरेक्शन क्लिअर करत चला? नवीन विद्यार्थ्यांसाठी जे आताच पासआउट झालेले आहेत, ज्यांचं फोकस आहे, त्यांनी पहिल्यांदा कोणत्या एक्झाम द्यायच्या त्याच्यावर फोकस करावा. जर त्यांना कंबाईनची एक्झाम द्यायची असेल, गट ब ची एक्झाम द्यायची असेल, तर पहिला सिलेबस महत्त्वाचा आहे. सिलेबस घ्या. प्रत्येक जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये एक्झामला किती क्वेश्चन येतात त्या सिलेबसवर लिहा. ह्याचे 15 प्रश्न येतात, ह्याचे 10 प्रश्न येतात. मग त्याच्यामध्ये अभ्यास सुरुवात करताना स्टेट बोर्ड वाचावं. जे सुरुवातीची मुलं आहेत त्यांनी स्टेट बोर्डचा अभ्यास करावा. एक पाठ नाही करावं, पण एकंदरीत आपल्याला त्याची आयडिया येऊन जाते की ब्रशअप करावं, की हा एकंदरीत त्या सब्जेक्ट ब्रशअप करावे. जर तुमची आता 12 जूनला मला वाटतं कंबाईनची एक्झाम आहे, आज आपण डिसेंबर पकडलं, तर प्रीचा अभ्यास एकंदरीत करा. 6 महिने पुरेसे असतात. बरोबर. मग सध्या आपण जे आता नवीन मुलं आहेत त्यांनी जर फोकस करायचं झालं तर पहिली गोष्ट 6 महिन्यांमध्ये त्यांनी प्रीचाच अभ्यास करायचा झालाच तर मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट बघा, जे सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत त्याच्यावर फोकस करा. आणि त्याच्यानंतर मग आपलं पॉलिटी असेल, मॅथ्सची दररोज अर्धा तास तरी 1 तास तरी स्वतःहून रिव्हिजन झालीच पाहिजे सध्या. कारण मॅथ्स हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. कारण 2024 पासून मला वाटतं मॅथ्स आम्हाला मेन्सला पण टाकलेला आहे आणि वेटेज पण वाढवलं. सायन्स पण तिकडे टाकलेलं. हा, त्याच्यामुळे मॅथ्स सारख्या सब्जेक्टला निग्लेक्ट करून काय अर्थ नाही. मराठी इंग्लिश करा, साईड बाय साईड करा. माझं पण ती स्ट्रॅटेजी असेल की 6 महिन्यामध्ये फक्त प्रीचा अभ्यास. आपल्याकडे आहे वेळ, 8-9 तास जरी दिवसाचं नियोजन ठेवलं तरी दिवसाला 5 तास 6 तास तुम्ही प्रीचा अभ्यास करून 2 तास स्वतःहून काढून मराठी इंग्लिशचा अभ्यास करा. कारण तो एक प्री झाल्यानंतर ना मराठी इंग्लिश असे नवीन सब्जेक्ट तेव्हा स्वतःहून करणं ह्याला अर्थ नाही. आधी तुम्ही ते सब्जेक्ट जाणून घ्या. आपण किती आता मी मराठी मीडियमचा असून मला असं वाटायचं मराठी काय सोपं असतं, व्याकरण हे झालं, मी त्याच्यातच आहे, मला इंग्लिश करायला पाहिजे. पण नाही, MPSCने असे सब्जेक्ट थोडी टाकले तिकडे. असं म्हणजे मराठीचा अभ्यास आपण म्हणतो की व्याकरण वगैरे ते खूप आहे, सोपं आहे, पण ते आधी आपलं स्वतःहून डोळ्याखालून सगळं गेलं पाहिजे की हा माझा मराठीचा अभ्यास एकदा वाचून झालेला आहे. असं तो स्वतःहून साईड बाय साईड चालू ठेवावं. मराठी इंग्लिश 2 तास तरी दिवसाचे वेळ काढावे. मॅथ्ससाठी दिवसाचा वेळ, कारण मॅथ्स असं आहे की एक्झाम अगोदर आणि त्याच्यानंतर मी घेऊन बसलो नाही. मॅथ्स तुम्ही दिवसाला थोडं करायलाच पाहिजे. बाकी सब्जेक्ट GSचे असे म्हणजे म्हणतात नाही का चक्रासारखे 4 दिवस असं करू शकतो. पण मॅथ्सचं नियोजन दररोज पाहिजे, मराठी इंग्लिशचं नियोजन दररोज पाहिजे, वोकॅब ते एक दररोज पाहिजे. असं एक 6 महिन्यांमध्ये ही जर प्रोसेस फॉलो केली तर एक बेटर रिझल्ट येऊ शकतो असं वाटतं मला. तर मग जुन्या इम्प्रुव्हमेंट अटेम्प्ट असतो बघ, बरोबर, त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगता येईल आपल्याला? तर इम्प्रुव्हमेंट अटेम्प्ट असेल तर माझ्यासोबतचे जे 1-2 मित्र आहेत, मी असे मुलांना बघितले, माझ्या जवळचे मित्राचे 0.25 मार्क्सने आता ही एक्झाम गेलेली. मग इम्प्रुव्हमेंट करायचं झालं तर आपलं कुठे चुकतंय म्हणजे ते आपल्याला कळत असतं. आपल्याला स्वतःला अनालिसिस करायला पाहिजे की एक पेपर घेतला, ह्या पेपरमध्ये माझं एवढं चुकलेलं आहे. जो माझा फोकस एरिया होता, जो मी चुकवला, तो त्यांनी कुठेतरी स्वतःचा शोधला पाहिजे. टेस्ट सिरीज लावल्या पाहिजे. हे टेस्ट सिरीज इम्पॉर्टंटच आहेत. तुम्ही त्याच्यावर गेलात तर तुम्हाला कळतं स्वतः तुम्ही कितपर्यंत आपली आवक आहे, की हा माझे अभ्यास इथपर्यंत झालेला आहे. तो इम्प्रूव्ह करायचा झाला तर माझे सायन्ससारखे सब्जेक्ट असतील, मॅथ्ससारखे, बरेच जण सायन्स आणि मॅथ्स सब्जेक्टला फोकस करत नाहीत. असं आता मला एकंदरीत आता एक्झाम पास झाल्यानंतर पण मुलं विचारतात की गायडन्ससाठी काय करू, मी हा सब्जेक्ट सायन्स सोडला तर चालेल का, मला तो कठीण जातो. नाही, कठीण जरी गेला तरी थोडा तरी त्याचा अभ्यास झालाच पाहिजे. भले ते कळत नसेल, सुरुवातीला कळत नसेल, हळूहळू कळतं. ते 15 दिवस झाले, 15 पैकी त्याच्यामध्ये एक 8-9 मार्क्स जरी आले तरी एक बिग अचिव्हमेंट असते, जर आपला GS स्ट्रॉंग असेल तर. बरोबर. कारण सध्या कोणत्याही सब्जेक्टला, मी मगाशी पण सांगितलं, मागे सोडून आपण पुढे नाही जाऊ शकत. प्रत्येक सब्जेक्टला आपण कसं तरी पूर्ण काही करून केलंच पाहिजे. तर जे आधीचीच मुलं आहेत त्यांनी पहिली गोष्ट एका एक्झामला फोकस करा. कारण जे आधीचे रिपीटर मुलं असतात त्यांना वाटतं आपला सगळा अभ्यास झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी आधी एका एक्झामला फोकस करा, एका पोस्टला फोकस करा की हा बाबा मला ही एक पोस्ट पाहिजे, सिक्युअर करायची. कारण हे सध्या मस्ट आहे, एक कोणती तरी पोस्ट. कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण सध्या बघतोय, जेव्हा 2021ला मला तो बूम होता, IT चा बूम होता, की मग गेलो जरी असतो तरी मला जॉब कुठून तरी मिळाला. पण सध्या ती परिस्थिती नाही. त्याच्यामुळे लोकांचा कल इकडे आहे. आता जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये झाले, जी मुलं आत्ता कॅपेबल आहेत ती मुलं, बरोबर, पण ती 4-4, 2-2 मार्काने राहिलेली राज्यसेवेची मुलं आहेत, ती सगळी कंबाईनकडे आलेली आहेत आता सध्या. मग ह्याच्यामध्ये असं आपण म्हणू नाही शकत की कॉम्पिटिशन नेहमीच असतं. ते आधीही होतं, आताही आहे आणि ते पुढेही असणार आहे. त्याच्यामध्ये आपण हा विचार नाही केला पाहिजे एवढी सगळी मुलं आहेत, मग मी कसा पास होईल. नाही, तू स्वतःचा डिसिप्लिन राहिलास, तू स्वतःच्या अभ्यासामध्ये राहिलास तर ती एक्झाम पास होणं ना होणं
ते आपल्यावर नाही आहे. आपण डिसिप्लिन राहणं हे आपल्यावर आहे. मी दररोज उठून सकाळचा लायब्ररीत जातोय का, नाहीतर आता थंडी आहे मी झोपतो, मग 10 वाजेपर्यंत झोपलं, मग दुसऱ्या दिवशीचं शेड्यूल माझं पूर्ण त्याच्याने डिस्टर्ब होऊन जातं. असं नाही करायचं. एक्झाम निघणं न निघणं तो पुढचा पायरी आहे. त्याच्या अगोदर मला वाटतं आपला अभ्यास नीट झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण डिसिप्लिन 8-9 वर्ष नाही लागत एक्झाम क्रॅक करायला कोणती. तर मलाही वाटलेलं की माझी पहिलीच मेन्स आहे, मग आपण या वर्षीची मेन्स होऊ की नाही होऊ. नाही, मी असा विचारही नाही केला. माझी पहिली मेन्स असू दे नाही तर किती असू दे, मला ही एक्झाम काढायची आहे. असं एक स्वतःशी माणूस स्वतःला फसू शकत नाही असं म्हणतो आपण. की आपण गेलो, चहा प्यायला गेलो. आजही मला आठवतंय मी 2-3 वर्ष पुण्यामध्ये, पण माझा पुण्यामध्ये असा जवळचा असा कोणता मित्र मी कधीच केला नाही. म्हणजे असं मी अवॉइड का करायचो, कारण मला माहिती आहे की एक जरी गोष्ट मला माझ्या ध्येयापासून भरकटत असेल तर मला तो मार्गच बंद करायचा आहे. लायब्ररीमध्ये बसलो जरी असेल मी सीटवर, तरी बाजूचा कोण आहे मला काही माहितीच नव्हतं की बाजूचा कोण. त्यांना माहिती असतं की हा मुलगा दररोज बसतोय. म्हणजे मी नंतर विचार करायचा होता. पास झाल्यानंतर मला आता म्हणतात की अरे हा तो तिकडे लायब्ररीत बसायचा असं तसं. म्हणजे आपण जेव्हा अभ्यासात असतो ना तर लोकांना कळून जातंय की आजही आपण लायब्ररीमध्ये पण आपलं असं नेचर असतं. 100 मुलं असली, 20 मुलं बसतात जागेवर, 80 पोरं बाहेर असतात. प्रत्येक लायब्ररीमध्ये हीच अवस्था आहे सध्या. ते एक ड्रॉबॅक आहे एमपीएससीचा. असं म्हणजे मी असा विचार करायचो की मला बघून दुसरा जरी बसला तरी मी काहीतरी अचीव केलं की हा बाबा तो बघतोय माझ्याकडे, हा एवढा करतोय तरी पण. असं एकंदरीत असलं पाहिजे. आणि काय होतं मुलांचं, म्हणजे आता आपल्या एमपीएससीत अभ्यास कठीण जातोय त्याला कळत नाही. अभ्यास कठीण केला कळत नाही, तो निगेटिव्ह होतो. मग त्याचं खरंच लायब्ररीत बसायची इच्छा होत नाही, कारण दिशा चुकली असते. बरोबर. आणि मग ते पूर्ण वेळ बऱ्यापैकी बाहेर. पण असं तो आहे 70-80% क्राऊड तसा असतो. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचं की तू इंजिनिअरिंग झाला, मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर 3 वर्ष झाले आणि परत एक्झाम दिला तो फिअर येतो मनात. अटेम्प्टला नाही झालं तर काय करायचं. बरोबर. तुझ्या डोक्यात बॅकअप काही होतं का, हा प्लॅन बी आहे बाबा, हाही नाही झालं 2-3 वर्ष करूया, 2-3 अटेम्प्ट देऊया, अभ्यास करून चांगले देऊया आणि त्यानंतर प्लॅन बी. असा काही प्लॅन बी डोक्यात होते तुझा? प्लॅन बी तर प्रत्येकाने डोक्यात ठेवावा. असं एकदम ब्लाइंडली प्लॅन ए सोबत जाऊ नये. नाहीतर मग कसं एका अर्थी ते चांगलंही असतं. जर आपला प्लॅन बी नसेल, त्याचे दोन्ही लूप फॉल्स आहेत. जर आपला प्लॅन ए असेल फक्त तर आपण एक फुल डेडिकेटेड असतो. जर आपण स्वतःहून असलो की माझ्याकडे प्लॅन बीच नाही, दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे, म्हणजे एक कसाही पूर्ण मला करायचं आहे 1-2 वर्षात, हा एखाद्याचा प्लॅन असू शकतो. किंवा एक प्लॅन बी, दुसरा प्लॅन, किंवा माझा एक प्लॅन बी होता. एक तर माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड झालेली. मी बीएससी त्यासाठीच नाही केलेलं की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये काय झालं नाही झालं, एक सपोज जर पकडलं की नाही होणार माझ्याकडनं, जर झालंच नाही तर एक इंजिनिअरिंगमधून परत आपलं बॅकफूटवर यायचं आणि जायचं. हा एक प्लॅन बी होता. किंवा दुसरा म्हटलं तर टीचिंग फील्ड. मी 2021 नंतर 2 वर्ष स्वतःहून कोचिंग घेतलेली आहे. मग तो एक कॉन्फिडन्स होता मला तेव्हा. पण जेव्हा मी एमपीसी फील्डमध्ये येणार होतो, माझा एक मित्र आहे निलेश उदमले नावाचा, म्हणजे खूप जवळचा आणि खूप मला नेहमी मोटिवेट करणारा मुलगा आहे. तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे. त्याने प्रायव्हेट सेक्टरमध्ये जसं आम्ही दोघांनीच तेव्हा क्लास एस्टॅब्लिश केलेला, एक छोटासा आमचा स्मॉल स्किलला होता. त्यानंतर तो प्रायव्हेट सेक्टरला टीचिंग फील्डमध्ये गेला. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसं पैसे बऱ्यापैकी असतात, त्याच्यामध्ये आपलं गरजेपेक्षा जास्त निघून जातं. मग तेव्हा त्याने सांगितलेलं की अरे तू पण हे कर, मी पण टीचर आहे, मी इकडे जातो, तूही ते कर. बरोबर. मग तेव्हा असं वाटलं की हा ठीक आहे, हा एक प्लॅन बी माझ्याकडे असू शकतो जर झालं नाही तर. बरोबर. मग त्याची वेळ नाही आली. आता कसं आपलं कसं एखाद्याची पोस्ट निघाली आणि तो आपला जवळचा मित्र असेल, आता मग माझ्याकडे बघून अजून 2-3 जण या क्षेत्रामध्ये आलेली आहेत. बरोबर. की अरे हा तुला जमलंय, कोणालाही जमू शकतं. असं एक आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की हा जमू शकतं. आणि ह्याच्यामध्ये एक ते आहे की स्वतःहून टाइम लिमिट स्वतःचं ठेवलं पाहिजे की 2 वर्ष 3 वर्ष द्यायची, त्याच्यामध्ये ती द्यायचीच आहे. नाहीतर नाही आज नाही होते, परत एक गेलं, मग ती एक हळूहळू आपल्या बॉडीला सवय लागून जाते. मग आपल्याकडे 8 महिने जरी अभ्यासाचा वेळ असला तरी त्या 8 महिन्यामध्ये आपण 6 महिने टाइमपासच करतो आणि 2 महिन्यामध्ये 6 महिने ते एखाद्याला दुसऱ्याला ज्ञान देण्यात जातं. आणि मी हे माझ्या पूर्ण जर्नीमध्ये हे एक मी अवॉइड केलेलं आहे की गायडन्स. मी खूप जणांकडून गायडन्स घ्यायचो नाही, कारण प्रत्येकाची स्वतःची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. आज मी सांगितलं मी 4 वाजता अभ्यास करतो, एखाद्याला सकाळचा अभ्यास करायची सवय असते, एखाद्याला रात्री अभ्यास करायची सवय असते, किंवा एखाद्याला जेवढा वेळ दिला तेवढ्यातच अभ्यास. मी असं होतं की जेवढा वेळ दिलाय दिवसाचं नियोजन त्याच्यामध्येच अभ्यास करायचा माझा असं असतं. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते, मग प्रत्येकाची स्ट्रॅटेजी मॅच करायची नाही. लायब्ररीत गेलो, चहा प्यायला गेलो, हा म्हणेल अरे मी 2 मेन्स दिल्यात, या इकडे मी तुला सांगतो. मी कधीही नाही, अवॉइडच करायचो. मी तिकडे उभाच नाही राहायचो. मी एक वेळ घरी जाईल किंवा लायब्ररीत बसेल, पण मला ते नको, तू
आहे त्याच्याकडे न्या. सिनियर गायडन्स नको. सिनियर गायडन्स नको, म्हणजे गायडन्स घ्यावे पण ते लिमिटेड असावे. जर आपण जास्त गायडन्स घेतले तर आपण कन्फ्युज होतो. बरोबर. किंवा एखाद्याने सांगितलं नाही तू कंबाईन आहे, तू डिस्क्रिप्टिव्ह, पण आता डिस्क्रिप्टिव्ह नाही तू युपीएससी करू शकतो. मग आपण कन्फ्युज होतो, अरे हा माझ्या समोर त्याला वाटतंय की त्याच्या माझ्या टॅलेंट आणि मलाच कळून कसं नाही येते असं. तर ते अवॉइड करावं. माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की गायडन्स घ्या, कमी घ्या, शांततेत क्रांती करणं म्हणतात ना तसं. आपलं शांत आणि त्याच्यानंतर रिझल्ट आपला दाखवून देतं. असं मला एक प्रश्न सुटला होता तेव्हा, पण मी आता एक विचारतो तुला. STI पण तू बसणार होता STI आणि एसओ. ते STI ASO कसं तू डिसाईड केलं एसओ व्हायचं? आता ॲक्च्युली अभ्यास करताना STI ASO SR PSI हे सगळ्या गोष्टी आपल्याला, मी एक्झाम टार्गेट नाही केलेलं की मला ASOच पाहिजे. आता ASO घेतलं तर ASO कमी जागा निघतात दरवर्षीचं, तेच आहे. म्हणजे ASO कंबाईनमध्ये पण ASO म्हटलं तर अशी एक वरची पोस्ट वाटते आपल्याला की अरे आहेच ती ASO पोस्ट अशी वरची. आता STI आणि ASO, आता मी राहणार मुंबईला आहे. बरोबर. ASO म्हटलं तर मंत्रालयामध्ये पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये जाणं, ते एक माझ्यासाठी एक बेनिफिट ठरलं की मला STI मध्येच जायचं असा विचार होता माझा अगोदर. बरोबर. पण त्याच्यानंतर ASO म्हटलं तर ASO मंत्रालयामध्ये होतं. मी राहणार मुंबईला, माझ्याकडनं मंत्रालय 20 मिनिटावर 20-15 मिनिटावर आहे. म्हटलं एवढं जर सहजासहजी होत असेल असा सरळ घास घेण्यापेक्षा उलटा घास कशाला घ्या, मग परत STI करायचं. बरोबर. आणि आता दुसरी गोष्ट स्टेबिलिटी आहे. कारण आता नाही बाय डिफॉल्ट मोटिवेशन जरी असलं तरी पगार पाहिजे. असं नसतं की हा सरकार आपल्याला बिना पगाराचं करा, नाही तसं नाही. एक STI ला S14 सॅलरी आहे, इथे ASO ला आता त्यांनी यावर्षी डिसेंबर पासून 2023 S16 सॅलरी, त्याच्यामध्ये जवळपास 12-13 हजाराची तफावत आहे. त्याच्यामध्ये आहे, मॅटर करतात. बरोबर. म्हणजे इन्कम बाई कुठेतरी मॅटर करतं आपल्याला. मग ते एक बेनिफिट होता माझ्यासाठी. आणि जसा माझा स्वतःचा स्वभाव आहे की एक चांगलं नेचर आहे बोलण्यामध्ये वगैरे, मग ते ASO ला कुठेतरी एक स्वतःमध्ये एक ऑथॉरिटी येते की आपण कुठेतरी निर्णय घेऊ शकतो असं एक. मग ते मला स्वतःला असं वाटलं की तो जो पोस्ट आहे ती माझ्यासाठी स्वतःसाठी सोयीस्कर आहे. एकंदरीत गायडन्सही घेतले मी सगळ्यांकडून, जिथे ते ASO पोस्टला असतील, STI पोस्टला पण जे आहेत त्यांच्याकडनं मी त्या पोस्टची गायडन्स घेतलं. कारण आपल्याला त्याच्यामध्ये आयुष्य काढायचं आहे आपलं, जरी पुढे इथेच थांबायचं म्हटलं तरी. कारण ASO अशी पोस्ट आहे की आपण इथे थांबलो तरी आपण, बरोबर, जर कोणामध्ये एवढ्या म्हणजे महत्वाकांक्षा नसल्या तरी इथे थांबायचं म्हटलं तरी एवढं काय आपण आयुष्यामध्ये गमवत नाही. असं पुढे जाऊ शकतो आपण ह्याच पोस्टमधून प्रमोशनने असं. मग ते एक म्हटलं की ते एक चांगलं आहे. प्रमोशन एक ASO मध्ये बऱ्यापैकी होतं. एक 7-8 वर्षांनी, मी तरी माझ्या माहितीनुसार 7-8 वर्षांमध्ये ASO मध्ये प्रमोशन होऊन जातं. आधी लोक STI कडे ह्या गोष्टीसाठीच वळायचे की STI मध्ये एक कॉर्पोरेट लाईफ सारखा फील येतो. म्हणजे अभ्यासाला आपल्याला वेळ मिळेल हेच महत्वाचं आहे. तेव्हा असायचं. मी ते पण गायडन्स घेतले, पण आता जे सगळं ऑनलाईन झालेलं आहे त्याच्यामुळे कसं त्यांचा पण वर्क तसाच आहे जसं आता एकंदरीत आहे तसंच त्यांचाही वर्क आहे. मी तेही विचारलं त्यांना, ते म्हणतात नाही आम्ही रजा वगैरे नाही देत आता. आधी असायचं असं, पण आता तसं नाही. त्याच्यामुळे म्हटलं की आपल्याला ही पोस्ट स्वतःसाठी बेनिफिट आहे, म्हणून मी ASOची निवड केली. चालेल. मग आता बऱ्यापैकी सगळे, म्हणजे मला जे विचारायचं होतं मुलांच्या, ज्या तुझ्या या मुलाखतीतनं ज्या मुलांना अभ्यासाला एक मार्गदर्शन मिळावं, हे आपला आजचा या मुलाखतीचा प्रमुख हे होता. तुझा जॉग्राफी ऑप्शनल आहे मला माहीत आहे, तुलाही माहीत आहे, बरोबर आहे. त्याचा अभ्यास तू आता कंटिन्यू चालूच ठेवणार आहे, बरोबर, राज्यसेवेसाठीचा. सो मी अशी अपेक्षा करतो, कारण की आता मी प्रणयला बघतोय, खूप डिसिप्लिन मुलगा होता. व्हायबल न होणारे पोरं असतात ना, तरी मला फार वेळा प्रश्न, म्हणजे मुलं काय असतात, प्रश्न फार विचारतात. सर परीक्षा पुढे गेली, सर परीक्षा रद्द झाली. ते स्वतःची निर्णय क्षमता पाहिजे. ठीक आहे, हे तर हे आपण इकडनं उतरू किंवा तिकडनं उतरू, आणि डिसिप्लिनमधनं स्वतःच्या अभ्यासात स्पार्क होत असतो, दिसतोच. कारण की अभ्यासात स्पार्क म्हणजे इनपुट तेवढा असतो, म्हणून तो स्पार्क दिसत जातो. तो त्याच्या कायम क्लासमध्ये पण दिसायचा, आणि जेव्हा जेव्हा आमचं म्हणजे बोलणं व्हायचं, अभ्यासासाठी भेटणं व्हायचं, तेव्हाही दिसायचं. मी यासाठी हे आता पिचिंग पेरून ठेवतो की 2026 किंवा 27च्या DYSPच्या मुलाखतीसाठी, बरोबर आहे, जे त्याची ड्रीम पोस्ट आहे किंवा त्याची टार्गेटेड पोस्ट आहे, तेव्हा आपण भेटूच. या मी अपेक्षा करतो या प्रणयच्या मुलाखतीतून तुम्हाला अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे, नव्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांनी काय गोष्टी रिपीट केल्या, रिव्हिजनसाठी काय वापरलं, काय मटेरियल, खूप मोठा इतिहासात त्यांनी एक्झाम्पल दिली, इतके पुस्तकं वाचले पण शेवटी मला कॉम्पॅक्ट आणि शॉर्टकडे वळावं लागलं. या सगळ्यांचा तुमच्या अभ्यासाच्या दिशेसाठी फायदा व्हावा, हा या आपल्या मुलाखतीचा महत्त्वाचा हेतू होता. आणि बट ऑब्वियस तो ASO झालेला आहे, त्याला सक्सेस मिळवलेला आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये, पहिल्या अटेम्प्टमध्ये त्याला, मला ते वाक्य मी इथं लिहून ठेवलं आहे त्याचं, त्यांनी सांगितलं पहिल्या अटेम्प्टमध्ये
बाबांना सांगितलं आहे, बाबा मी अटेम्प्टमध्ये झालो नाही, पण मी नेक्स्ट अटेम्प्टमध्ये कंबाईन परीक्षा म्हणतोय बरं का, पास होईल. बरोबर. सो तो जो डोक्यातला प्लॅन असतो ना आपला, आणि तो स्वतःला मोटिवेट करतो. आता मी स्वतः टार्गेट घेतलेलं आहे, मी स्वतः आता ते हिट केलंच पाहिजे, त्या दृष्टीने तिचा प्रवास होता आणि तुम्ही बघितलेला आहे. आणि म्हणून मला वाटलं की तो आमच्या इन्फिनिटीच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी ते बोलावं, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना, कंबाईनच्या मुलांना, राज्यसेवेच्या मुलांना याचा उपयोग होईल. मी अपेक्षा करतो या मुलाखतीतून स्पर्धा परीक्षा करणारे कंबाईनचे ग्रुप बी, सी किंवा राज्यसेवा करणारे विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मी त्याला रिक्वेस्ट केली की तो आपण तुझी इंटरव्ह्यू घेऊ, त्याला हो म्हटला. त्याबद्दल त्याचे पण सुद्धा फार फार धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर.